Okay, good morning all of you. Today I will discuss alcohol, phenol and ether. Okay, तर लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोल चॅप्टर चालू केला होता. तर आज आपल्याला बघायचं आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथरमध्ये त्याचं प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहू शकता. ओके, तर आज आपल्याला अल्कोहोल तयार करण्याच्या मेथड्स बघायचे आहेत. आज आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल तयार करण्याच्या मेथड्स बघायचे आहेत. म्हणजेच प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ओके, तर अल्कोहोल तयार करण्याच्या मेथड्स आपल्याला काय करायचे आहेत, आज बघायचे आहेत. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आहे ROH. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आहे ROH. हा आपल्याला तयार करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिलं पाहूयात आपण हायड्रोलिसिस. पहिली मेथड आहे आपली हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस ऑफ हॅलो अल्केन आपली पहिली मेथड आहे. कोणती मेथड आहे अल्कोहोल तयार करण्याची? हायड्रोलिसिस ऑफ हॅलो अल्केन. तर आपण हॅलो अल्केन अँड हॅलो अरिन हा जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये सुद्धा ही मेथड पाहिलेली आहे. काय आहे ह्या मेथडमध्ये, तर आपण पाहिलंय SN1 रिॲक्शन अँड SN2 रिॲक्शन. ओके, तर बघा हायड्रोलिसिस ऑफ हॅलो अल्केनमध्ये RX ऑन रिॲक्टेड विथ aqueous NaOH or KOH to form ROH. हा आपण अल्कोहोल तयार करण्याची ही मेथड पाहिलेली आहे. ओके, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये आता डीप काही जाऊ शकत नाहीये. ओके, पण साधं सोपं लक्षात ठेवा, हायड्रोलिसिस ऑफ हॅलो अल्केन ही जी रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, फॉलोड बाय SN1 अँड SN2 रिॲक्शन. ओके, हे तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ह्याच्याकडे आपण आता जास्त लक्ष देणार नाहीये. ओके, SN1 आणि SN2 रिॲक्शन आपण ह्या पाहिलेल्या आहेत. तर ज्यांनी कोणी पाहिल्या नसतील तर त्यांनी तो अगोदरचा व्हिडिओ पाहू शकता आणि SN1 आणि SN2 रिॲक्शन ह्या बघू शकता. ओके, हायड्रोलिसिस ऑफ हॅलो अल्केन. ओके, हॅलो अल्केन, हा हॅलो आहे आणि हा अल्केन आहे. त्याचा हायड्रोलिसिस करून आपण काय करू शकतो, अल्कोहोल बनवू शकतो. हे तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट मेथड बघायची आहे, तर रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. नेक्स्ट मेथड आपल्याला बघायची आहे. कोणती आहे आपली नेक्स्ट मेथड? रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. आपली दुसरी मेथड म्हणूयात आपण रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे. ओके, तर कार्बोनिल कंपाऊंड हे जे कोणते कार्बोनिल कंपाऊंड आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. तर कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय, तर सर्वांना माहिती असेल C डबल बॉन्ड O हा जो तुमचा ग्रुप आहे, हा ह्याला काय म्हणतो आपण, कार्बोनिल. ह्याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल ग्रुप. ओके, मग त्याच्यामध्ये अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, इस्टर असेल, ह्याने आपल्याला काय करायचं आहे, याचं रिडक्शन करायचं आहे. तर बघूयात, कार्बोनिल ग्रुप हा तुमचा झाला. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे रिडक्शन. तर रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. और कधी कधी असंही म्हणू शकता लॉस ऑफ ऑक्सिजन. लॉस ऑफ ऑक्सिजन. ओके, रिडक्शन म्हणजे काय आहे तुमचं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ ऑक्सिजन. ही तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. म्हणजे आता आपल्याला हा जो तुमचा कार्बोनिल कंपाऊंड आहे त्याचं काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशन हायड्रोजनची आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे. आपल्याला ऑक्सिजन लॉस करायचा नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचे हायड्रोजनची. बघूयात एक एक्झाम्पल आपण. बघा, when an aldehyde or ketone reacted with
hydrogen in presence of platinum, palladium and nickel, okay, to form primary alcohol, or CH2OH, ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. ओके, बघूयात आपण कसं होतंय, नीट लक्ष द्या. अल्डिहाइड घेतला, ह्यालाच आपण काय म्हणतो, अल्डिहाइड. ओके, RC डबल बॉन्ड OH ह्याला म्हणतो अल्डिहाइड. ह्याच्यासोबत आपण हायड्रोजनची ॲडिशन केली म्हणजे काय होतं बघा, नीट लक्ष द्या. RC डबल बॉन्ड OH आहे हा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, हे 2 हायड्रोजन आहेत, ह्याचे आपल्याला ॲडिशन करायचे. कुठे करायचे, कार्बोनिल कंपाऊंड. कुठे करायचे, कार्बोनिल कंपाऊंड. कुठे आहे कार्बोनिल कंपाऊंड, हा तुमचा कार्बोनिल कंपाऊंड आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामधला डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक करा, म्हणजे काय येईल, RCH आहे असा, हा O आहे असा. ओके, डबल बॉन्ड ब्रेक केला, ह्याच्यामध्ये एक H ॲड करायचा. दोन्हीही हायड्रोजन एकाच ह्याच्यात ॲड करायचे नाही आहेत, तर ऑक्सिजनमध्ये एक H ॲड करायचा, कार्बनमध्ये एक H ॲड करायचा. बघा, मी ऑक्सिजनमध्ये एक H ॲड करतो, OH झाला, या कार्बनमध्ये एक H ॲड करतो, हा H झाला. म्हणजेच तुमचा काय झाला, RCH2OH. ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. कळतंय सर्वांना काय केलं, अल्डिहाइडचं आपण काय केलं, फर्स्ट प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल हे तुमचे काय आहेत, कॅटलिस्ट म्हणून काम करतात. हे काय म्हणून काम करतात, कॅटलिस्ट म्हणून काम करतात. आणि H2 चे आपण काय करतो, ॲडिशन करतो. ही तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळालं सर्वांना. आणि जो अल्कोहोल तयार होतो तो कसला होतो, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला एक कळालं, काय कळालं, जर समजा तुम्ही अल्डिहाइडचं रिडक्शन केलं, काय केलं, रिडक्शन केलं, तर तुम्हाला काय मिळतो, प्रायमरी अल्कोहोल. तुम्हाला काय मिळतो, अल्डिहाइडचं तुम्ही जर रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळतो, प्रायमरी अल्कोहोल. मग तुम्ही ते कोणत्याही रिड्युसिंग एजंटनी ते करू शकता. ओके, त्याच्यानंतर सेकंड पाहूयात आपण हा पहिला अल्डिहाइड, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आता आपण बघूयात कीटोनचं. बघा, कीटोनचं काय करूयात आपण, एक्झाम्पल पाहूयात. ओके, बघा, कीटोन घेतो मी, RC डबल बॉन्ड OR. ओके, हा झाला तुमचा कीटोन. हा कीटोन काय, फंक्शनल ग्रुप आहे बरं का, हा तुमचा आहे कीटोन फंक्शनल ग्रुप. ह्याचं पण आपण रिडक्शन करूयात. कशाने करायचं, सपोज NaBH4 नी. तुमचे रिड्युसिंग रिएजंट कोणकोणते आहेत पहिलं लक्षात ठेवा. रिड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत बघा, मी सांगतो, नावं सांगतो. H2 इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. तिसरा आहे NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड. तिसरा आहे चौथा आहे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. हे काय करायचे आपल्याला सगळे बघायचे. ओके, तर कीटोन घेतला, कीटोनवर काय करूयात आपण, एक रिड्युसिंग एजंट टाकूयात. सपोज आपण NaBH4 टाकला किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाका. हे जे आहेत हे रिडक्शन करण्याचं काम करतात, म्हणजे H2 ह्याच्यामध्ये ॲड करतात. ओके, NaBH4चं नाव आहे सोडियम बोरोहायड्राइड. कीटोन घेतला, कीटोनचं रिडक्शन केलं. आपल्याला काय करायचं आहे, कार्बोनिल कार्बनचं रिडक्शन करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, R आहे असा, C आहे असा, नेक्स्ट R आहे असा, ह्या ठिकाणी तुमचा O असेल. ओके, डबल बॉन्ड कॅन्सल केला, ह्याच्यामध्ये एक H ॲड केला आणि ह्याच्यामध्ये एक H ॲड केला. म्हणजेच तुमचं काय आलं उत्तर, RCOH, इथं H आणि इथं आला तुमचा R. हा कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहिलंय, जर समजा एकच तुमचा ग्रुप ॲड असेल तर त्याला प्रायमरी म्हणतो. ह्या ठिकाणी तुमचे किती ग्रुप ॲड आहेत, 2, म्हणून त्याला आपण म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल. त्याला काय म्हणायचं आपण, सेकंडरी अल्कोहोल. ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट काय कळाली, तर कीटोन घेतला, कीटोनचं जर आपण रिडक्शन केलं तर तुम्हाला कसला अल्कोहोल मिळतो, सेकंडरी अल्कोहोल. म्हणून तुम्ही इथं लिहू शकता, कीटोन घेतला, कीटोनचंही तुम्ही काय केलं,
रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळतो? सेकंडरी अल्कोहोल. तुम्हाला काय मिळतो? सेकंडरी अल्कोहोल. कळतंय सर्वांना? ती तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी लिहू शकता. बघा ह्याचं एखादं एक्झाम्पल पाहूयात. ॲसिटोन किंवा ह्याला आपण म्हणतो प्रोपॅनोन. ओके, प्रोपॅनोन ऑन रिॲक्टेड विथ एखादा रिड्युसिंग एजंट घेऊयात आपण. कोणता घेऊयात? NaBH4 किंवा LiAlH4. ओके, तर याचं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? CH3 आहे असेच राहतील. CH3 CCH3 आहे असे राहतील. ह्याच्यामध्ये एक H ॲड करा म्हणजे इथे एक H येईल आणि ह्याच्यामध्ये हा OH येईल. O मध्ये एक H ॲड केला म्हणजेच तुमचं याचं नाव काय आलं? प्रोपेन टू ऑल. PROPAN, प्रोपेन टू ऑल. नॉमेनक्लेचरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. कसला अल्कोहोल आहे हा? सेकंडरी अल्कोहोल. किती ग्रुप आहेत ह्याला बघा, किती ग्रुप जोडले? 2. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी अल्कोहोल. हे तुम्ही काय करू शकता? नोट डाऊन करून घेऊ शकता आणि तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ओके, ह्याचं नाव काय लिहिलं आपण? प्रोपॅनोन किंवा 2-प्रोपॅनोन म्हणतो. कॉमन नेम याचं काय आहे? ॲसिटोन. कॉमन नेम काय याचं? ॲसिटोन आणि IUPAC नेम आहे 2-प्रोपॅनोन. हे तुम्ही काय करू शकता? ह्या ठिकाणी लिहू शकता. हा ऑब्जेक्टिव्हला ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर समजा अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळेल? प्रायमरी अल्कोहोल मिळेल. कीटोनचं रिडक्शन केलं तर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळेल. हे तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. कळतंय सर्वांना काय केलं? बघा, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता तुम्ही. सर्वांनी लिहायचं असेल लिहून घ्या. ओके, लिहिलं सर्वांनी? त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. लिहिलं सर्वांनी? बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड बघूयात आपण. नेक्स्ट मेथड रिडक्शनची. हे सर्वांनी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल, कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल. ते तुम्ही काय करा? लिहून ठेवू शकता. ओके, बघा त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. काय बघायचं आहे? तर आपल्याला अल्कोहोल बनवण्याच्या मेथड बघतोय आपण. काय बघतोय? अल्कोहोल बनवण्याच्या मेथड. पहिली पाहिली आपण हायड्रोलिसिस, सेकंड पाहिली रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, तिसरी बघायची आपल्याला ॲसिड टू अल्कोहोल. आपल्याला तिसरी मेथड बघायची आहे ॲसिड टू अल्कोहोल बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4. तर आपल्याला ॲसिडपासून काय बनवायचं आहे? अल्कोहोल बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? ॲसिडपासून आपल्याला अल्कोहोल बनवायचं आहे. मग हे जे ॲसिड आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल, ह्या कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून आपल्याला काय बनवायचं आहे? अल्कोहोल बनवायचं आहे. तर बघूयात आपण. तर बघा ॲसिड लिहितो मी. सर्वांना माहिती असेल RC+OH हा तुमचा ॲसिडिक फंक्शनल ग्रुप आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणतो आपण. ह्याला काय करूयात आपण? 4 मोल्स ऑफ ॲसिड घेऊयात ऑन रिॲक्टेड विथ 3 मोल्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टू फॉर्म. ह्याच्यापासून तुम्हाला काय मिळतं? अल्कोहोल. म्हणजेच काय मिळतं तुम्हाला? RCH2OH. बघा काय होतंय? नीट लक्षात ठेवा. जो तुमचा हा कार्बोनिल कार्बन आहे, ॲसिड मधला कार्बोनिल कार्बन, ह्याच्यामध्ये आता इथे एक H इथे एक OH ॲड करत बसायचं नाहीये. तर ह्याच्यामधला काय करायचा? ऑक्सिजन काढून टाकायचा. लॉस ऑफ ऑक्सिजन करायचा. तुम्ही ह्यामधला काय करायचा? जो तुमचा ऑक्सिजन आहे ह्याच्यामध्ये काय करायचा? तो ऑक्सिजन काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी काय करायचं? हायड्रोजनची ॲडिशन करायची. ॲडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे जर समजा तुम्ही एक ऑक्सिजन काढला तर तुम्हाला 2 हायड्रोजन ॲड करावं लागतील. म्हणून मी काय केलं? ह्या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲड केलेले आहेत. तुम्ही तेही काय करू शकता? पाहू शकता. कळते सर्वांना इथपर्यंत? ॲसिडपासून काय केलं आपण? अल्कोहोल बनवला. ओके, हाही अल्कोहोल कसा असेल तुमचा? प्रायमरी अल्कोहोल असेल. हा पण अल्कोहोल कसा असेल? प्रायमरी अल्कोहोल असेल. हेही तुम्हाला काय करायचं आहे? नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कळते सर्वांना? म्हणजे आपण ॲसिडपासून अल्कोहोल बनवलं फक्त कोणता रिएजंट वापरून? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हा कसला रिएजंट आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा कसला आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे.
कळतंय सर्वांना? हा जो आहे तो तुमचा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हे तुम्ही काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कळतंय सर्वांना? याचं जनरल एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. ॲसिटिक ॲसिड किंवा ह्याला आपण इथेनॉइक ॲसिड म्हणतो. इथेनॉइक ॲसिड 4 moles ऑफ इथेनॉइक ॲसिड ऑन रिएक्टेड विथ 3 moles ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टू फॉर्म इथेनॉल CH3CH2OH. ओके, हा पण काय असेल तुमचा इथेनॉल. इथेनॉल म्हणतो आपण ह्याला. हे तुम्ही काय करू शकता, नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. झाल्यानंतर आपण नेक्स्ट मेथड बघायचं आहे आपल्याला. झालं सर्वांचं? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट मेथड बघायची आहे. लिहिलं सर्वांनी? लिहून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट मेथड पाहूयात आपण. ओके, आपण कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड पाहिला, कीटोन पाहिला, ॲसिड पाहिला. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे इस्टर. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता इस्टर. तर इस्टर हा सुद्धा एक काय आहे तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. इस्टर हा सुद्धा काय आहे, एक फंक्शनल ग्रुप आहे. या इस्टरपासून आपल्याला काय बनवायचं आहे, अल्कोहोल बनवायचं आहे. ESTER, इस्टरपासून आपल्याला काय बनवायचं आहे, अल्कोहोल बनवायचं आहे बाय युझिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. तो कसला आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ओके, तर पाहूयात आपण इस्टरपासून अल्कोहोल कसं बनलं जातं. तर सर्वांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. इस्टरचा फंक्शनल ग्रुपचा फॉर्म्युला कसा आहे, इस्टर RC डबल बॉन्ड OR डॅश. ह्याला आपण काय म्हणतो, इस्टर म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, इस्टर. हे सर्वांना कळतंय, सर्वांना माहिती असेल. लक्ष द्या सर्वांनी. हा तुमचा इस्टर आहे. ह्याच्यावरती काय करायचं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकायचा, LiAlH4. ह्याच्यापासून तुम्हाला काय मिळतात, 2 प्रोडक्ट मिळतात. बघा, पहिला प्रोडक्ट मिळतो तुमचा RCH2OH प्लस दुसरा असेल तुमचा R'OH. कळतंय सर्वांना? हाही तुमचा कसला असतो, प्रायमरी अल्कोहोल असतो. हा पण तुमचा जो प्रोडक्ट मिळतो कसला मिळतो, प्रायमरी अल्कोहोल. कळतंय सर्वांना? बघूयात आपण ह्याच्यामध्ये ॲक्च्युली होतं काय. तर बघा, जो तुमचा इस्टर आहे RC डबल बॉन्ड OR डॅश, ह्याच्यावरती जर समजा तुम्ही पहिल्यांदा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकला तर त्याच्यामधून तुम्हाला काय होतं, LiAlH4 हा जो तुमचा H आहे, हा H मायनस काय करतो, ह्याच्यावरती अटॅक करतो. काय करतो, ह्या ठिकाणी अटॅक करतो. हा बॉन्ड वरती जाईल, परत रिटर्न येईल आणि हा OR डॅश काय होईल तुमचा, निघून जाईल. OR डॅश काय होईल, निघून जाईल. जर समजा निघून गेला तर तुम्हाला मिळतो RC डबल बॉन्ड O. ओके, परत रिटर्न आला आणि ह्या ठिकाणी काय जोडला तुम्ही, H प्लस बाय प्रोडक्ट तुमचा काय बाहेर पडला, R डॅश. O मायनस होता, त्यालाच H केला तर तुमचा काय झाला, OH झाला. हा मायनस असतो आणि H प्लस ॲड केला काय झाला तुमचा R डॅश OH. हे तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. अजून एकदा काय होतं, हा जो तुमचा अल्डिहाइड आहे, ही रिॲक्शन इथपर्यंत थांबत नाहीये. तर काय होते, अजून एकदा ह्याचं रिडक्शन होतं ॲटोमॅटिकली. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, LiAl हा H4 आहे, हा ह्याच्यावरती टाकला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइडचं आपण रिडक्शन केलंय. ह्या ठिकाणी एक H ॲड होतो, ह्या ठिकाणी एक H ॲड होतो, म्हणजेच तुम्हाला काय मिळतं, RCOH आणि तो तुमचा असेल CH2. एक H इथला किंवा असंही लिहू शकता. बघा, मी अजून एकदा वेगळं लिहून दाखवतो. आणि हा तुमचा H, ह्यालाच तुम्ही कसं लिहिता, RCH2OH. मग हा प्रोडक्ट आणि हा प्रोडक्ट तुमचा सेम आहे की नाही आहे, म्हणजे हे दोन्ही काय आहेत, सेम आहेत. अशा प्रकारे तुमचं काय होतं, रिडक्शन होतं. हे तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा अल्डिहाइड बनतो. इस्टरचं ज्यावेळेस रिडक्शन होत असतं तर तुमचा पहिला स्टेपमध्ये अल्डिहाइड बनतो, नंतर फर्दर त्याचं रिडक्शन होतं आणि तुम्हाला बनतो अल्कोहोल. हे तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. सर्वांनी काय करा, लिहून घ्या. ओके, लिहिलं सर्वांनी? लिहायचं झालं की तुम्ही काय करा, सांगा. ओके, त्याच्यानंतर अजून पुढचं आपल्याला बघायचं आहे. झालं लिहून? ओके, त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. झालं सर्वांचं लिहून? बघा, नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट अजून एक रिड्युसिंग रिएजंट आपला राहिला आहे. कोणता राहिला आहे, कोण सांगेल? अजून एक रिड्युसिंग रिएजंट आपला राहिलेला आहे, कोण सांगेल कोणता आहे?
बघा अजून एक रिड्युसिंग रिएजंट मी लिस्ट लिहिली होती, त्याच्यामधला एक रिड्युसिंग रिएजंट राहिला आपला कोणता? डायबोल. कोणता आहे आपला? डायबोल. ओके, ह्याचं नाव आहे डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हे ह्याचं काय आहे? स्ट्रक्चर आहे. बघा आयसोब्युटिल 1 2 3 4 टोटल 4 कार्बन आहेत. आयसो ग्रुप आहे म्हणून याला आयसो म्हणतो. हा पण तुमचा काय आहे? आयसो ग्रुप आहे. किती आयसो आहेत असे? 2 आयसो आहेत म्हणून त्याला म्हणतो डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, हा पण काय तुमचा रिडक्शन करतो. कशाचं करतो? इस्टर टू अल्कोहोल. इस्टरचं काय करतो? तो रिडक्शन करतो. बघूयात आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश ऑन रिएक्टेड विथ डायबॉल. ओके, हाही काय करतो? तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सारखंच काम करतो. त्याच्यामध्ये बघा आर सी, बघा मी डायरेक्ट उत्तर लिहितो RCH2OH प्लस आर डॅश OH. ओके, हाही काय काम करतो? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सारखंच काम करतो. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय होते? तुमची अल्डिहाइड होते आणि नंतर फर्दर डायबल काय करतो? त्याचं रिडक्शन करतो आणि तुम्हाला अल्कोहोल बनवतो. जसं आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं केलं होतं तसंच हा काय करतो? डायबल रिडक्शन करतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वांनी नोट डाऊन करू शकता किंवा याचं एक एक्झाम्पल पाहूयात. बघा CH3C डबल बॉन्ड O C2H5. ओके, ऑन रिएक्टेड विथ डायबॉल. ऑन रिएक्टेड विथ डायबॉल तर काय प्रोडक्ट येईल तुमचा याचा? CH3CH2OH. ओके, ऑन दुसरा प्रोडक्ट असेल C2H5OH. हे तुम्ही काय करू शकता? पाहू शकता. दोन्ही प्रोडक्ट तुमचे काय येतील? सेम येतील. ते तुम्ही काय करायचे आहेत? नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. लिहिलं सर्वांनी? तरी नोट डाऊन करून घेऊन ठेवा. उत्तराचं नाव आहे तुमच्या प्रायमरी अल्कोहोल किंवा इथेनॉल. इथेनॉल प्रायमरी अल्कोहोल. याचं नाव आहे डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, ती तुम्ही काय करा? लिहून ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट मेथड बघायचे. बघा त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मेथड पाहूया अल्कोहोल तयार करण्याची. नेक्स्ट मेथड बघा काय आहे? अल्कोहोल कसं तयार केलं जातं? बघा नेक्स्ट मेथड आहे आपली कोणती आहे? ग्रिग्नार्ड रिएक्शन. नेक्स्ट कितवी मेथड असेल आपली? चौथी. म्हणूयात पुढची मेथड आहे ग्रिग्नार्ड रिएक्शन. ग्रिग्नार्ड रिएक्शनने आपण काय करू शकतो? अल्कोहोल तयार करू शकतो. मग ही जी ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे त्याचा ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता आहे? RMgX. ओके, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तुमचा RMgX आहे. मग Mg वरती चार्ज असतो प्लस, R वरती असतो मायनस आणि X वरती असतो ही मायनस. ओके, हे तुम्ही काय करू शकता? नोट डाऊन करू शकता. हा जो तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, R म्हणजे तुमचा अल्किल ग्रुप असेल, Mg तुमचा मॅग्नेशियम मेटल आहे आणि X तुमचा काय आहे? हॅलो ग्रुप आहे. ओके, हे तुम्ही काय करू शकता? R म्हणजे एनी अल्किल ग्रुप, कोणताही तुम्ही अल्किल ग्रुप या ठिकाणी घेऊ शकता. ओके, राहिलेला आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, थँक्यू.